काय सांगाल, ड्रेनेजची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. पाणी नागरिकांच्या घरामध्ये जाते. आज या ठिकाणी तुम्ही स्वतः आलेला, अधिकाऱ्यांचे काही बोलणं झालं आहे का, ते दुरुस्त होणार आहे का? या ठिकाणी वाल्हेकरवाडी परिसरातील शिवले कॉलनी येथे गेली 3 दिवस झालं ड्रेनेजचं पाणी पूर्ण रस्त्यावरती वाहतं आहे आणि इथले नागरिक पाठपुरावा करत असताना त्यांना इथले स्थानिक अधिकाऱ्यांनी काहीच दाद दिली नाही. हे दुर्दैवी घटना आहे. आत्ता मला इथल्या स्थानिक नागरिकांनी फोन केला आणि मी तात्काळ या ठिकाणी आलो. निदर्शनात असं आलं की सगळ्या रस्त्यावरती मैला पसरलेला आहे. एवढी घाण दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली आहे की आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका आणि त्या प्रशासनाचं हे दुर्दैव अपयश मानावं लागेल. कारण लहान लहान लेकरं आहेत तिथं मिडल क्लास लोक आमची राहतात आणि ह्या रस्त्यावरती जर असा घाण आणि विष्ठा वाहत असेल आणि ह्याच्यामध्ये जर लेकरं बाळं जर फिरत असतील आणि त्याच्यातून काही फूड इन्फेक्शन किंवा काही आजारी पडली तर ह्याला कारणीभूत कोण असेल? ही एक दुर्दैवी घटना आहे. मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आता फोन केला. ते म्हणले मी तात्काळ या ठिकाणी लक्ष घालून ते चोकअप काढून देतो आणि जे काय अडचण येते त्याच्यावरती परमनंट सोल्युशन काढतो. परंतु गेले 3 दिवस का बरं हे प्रशासन काम केलं नाही या ठिकाणी? आमच्यासारख्या राजकीय लोकांनी जर फोन केला तरच ते लोक येणार का? सामान्य कार्यकर्त्यांनी फोन केला तर ते येणार नाहीत का? तर हे कुठंतरी बदल झाला पाहिजे. म्हणून मी ह्या सर्व घटनेचा जाहीर निषेध करतो. बघितलं की अधिकारी वेळोवेळी सामान्य नागरिकांना दाद देतच नाहीये. अशा अनेक वेळा प्रकार घडलेले आहेत. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रूपी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ह्याची जी जुगाड करून दिलेले हे लोकशाहीला पोषक आहे. आज प्रशासन असल्यामुळं ह्या महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाही आहेत, त्यांना बोलणारं कोणी नाही. म्हणून हे प्रशासन मनमानी कारभार करत आहे. ही या ठिकाणी दुर्दैवी घटना आहे. या प्रशासनावर कोणाचं वचक राहिला नाही असं पण म्हणतात. आता तुमच्या समोरच हे दृश्य आहे ना. गेले 3 दिवस इथले सामान्य नागरिक पाठपुरावा करतात, कोणी यायला तयार नाही. आणि आमच्यासारख्यांनी फोन केला की तात्काळ आता या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी येतात. हे आता तुमच्या समोर आहे. तर तुम्ही पण आत्मचिंतन करून या लोकशाहीला वाचवण्यासाठी आपण सर्वांसमोर ही बातमी पसरवावी अशी माझी विनंती तुम्हाला.